अलिबाग तालुक्यात बिबट्याची दहशत कायम. पहाटेच आक्षी गावात दोघांवर हल्ला. परिसरात भीतीचं वातावरण. वन विभाग, बचाव पथके, पोलीस गावात दाखल. बिबट्याला पकडण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू. अलिबाग तालुक्यातील आक्षी गावात आज पहाटेच्या सुमारास बिबट्याने दोघांवर हल्ला करून जखमी केलं. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. वन विभाग आणि बचाव पथक गावात पोहोचले असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बिबट्याला पकडण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. बिबट्या कांदळ वनात लपला असण्याची शक्यता लक्षात घेऊन ड्रोनचा वापर केला जात आहे. वन विभाग आणि ग्रामस्थांकडून सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. जेरबंद करण्यासाठी कशा पद्धतीने इथे रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जाते, काय काय उपाययोजना केल्या जातात? आज आपल्याला आक्षी आणि साखर गावातून सकाळी 6च्या दरम्यान बिबट्याने परत 2 व्यक्तींवर हल्ला केल्याची घटना खबर मिळाली. त्या अनुषंगाने आपली टीम या ठिकाणी दाखल झाली आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी बिबट्याने हल्ला केलेला होता अशी शक्यता होती, तर त्या ठिकाणी आपण जागेचे पगमार्क वगैरे तपासले. 2 ठिकाणी पगमार्क तपासून यानंतर आपण त्याचा पुढील मार्ग शोधत आहोत. कुठे तो गेलेला असेल याबाबत आपण त्याचा तपास करत आहोत. आपण आजूबाजूला बघितलं तर या ठिकाणी सर्व खाडी आणि मँग्रोवचा परिसर आहे. त्यामुळे आतमध्ये जाऊन शोध घेण्याकरता आपण या ठिकाणी ड्रोनचा देखील वापर करत आहोत. दोन ड्रोन आपण या ठिकाणी फ्लाय केलेले आहेत. ड्रोनच्या माध्यमातून आपण त्याचा तपास करत आहोत. आणि यानंतर स्थानिक ग्रामस्थांना आणि नागरिकांना मी या ठिकाणी आवाहन करत आहे की आपण देखील स्वतःची काळजी घ्यावी, वन विभागाला आवश्यक ते सहकार्य करावं, जेणेकरून आपल्याला सर्व नागरिकांना या ठिकाणी सदर बिबट्याला रेस्क्यू करण्याकरता मदत होईल. तुमची इथं पोहोचली आहे. गेले 4-5 दिवस तुम्ही या सगळ्या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये काम करताय. कशा पद्धतीनं इथे रेस्क्यू ऑपरेशन केलं जातं आणि काय मदत होते तुमची? जर पाहिलं तर काही दिवसांपूर्वी नागावमध्ये जो बिबट्या आलेला त्याला आपण पकडण्याचा प्रयत्न करत होतो. त्या ठिकाणी डाट सुद्धा झालेलं, पण थोडंसं तो बिबट्या त्या ठिकाणून निसटून गेला. आणि आज सकाळी आपल्याला माहिती प्राप्त झाली की ह्या ठिकाणी 2 व्यक्तींवरती हल्ला केलेला आहे. त्या अनुषंगाने आपण आज ह्या ठिकाणी सर्च ऑपरेशन पुन्हा एकदा स्टार्ट केलेलं आहे. ड्रोन असतील, त्यानंतर ॲडव्हान्स लेवलचे जे इक्विपमेंट असतील, ट्रॅप कॅमेरे असतील, हे पण आपण सेटअप केलेले आहेत, जेणेकरून जो बिबट्या जर आपल्याला लोकेट झाला तर त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबवले जाईल. त्यासोबतच अवेअरनेस प्रोग्राम सुद्धा आपण या ठिकाणी आज घेणार आहोत, जेणेकरून लोकांना बिबट्यांविषयी जनजागृती होईल, त्याच्याविषयीची माहिती त्यांना होईल. आणि कदाचित हा बिबट्या जर आपण आता एरिया पाहिला तर ह्या ठिकाणी बरीचशी मच्छीचा व्यवसाय ह्या ठिकाणी केला जातो. तर हे मच्छी खाण्यासाठी किंवा आजूबाजूला जर कुत्रे असतील ते पकडण्यासाठी हा बिबट्या मानवी वस्तीमध्ये आला असेल. आणि आता कदाचित हा बाजार झाल्यामुळे हा बिबट्या या ठिकाणून निघून सुद्धा जाऊ शकतो.